लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. ग्राहकांचा विश्वास हीच खरी पुंजी. राहुल नकोसे यांची अथर्व ट्रॅव्हल स्टुडिओची यशोगाथा. सुरक्षित, नियोजनबद्ध आणि परवडणारा प्रवास देण्याचा संकल्प. अथर्व ट्रॅव्हल स्टुडिओची पुढील वाटचाल ठाम. मुलाखत राहुल नकोसे, संचालक अथर्व ट्रॅव्हल स्टुडिओ. आज पर्यटन क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करणारे उद्योजक राहुल नकोसे, संचालक अथर्व ट्रॅव्हल स्टुडिओ यांच्याशी खास संवाद साधला. ग्राहकांचा विश्वास, सुरक्षित प्रवास आणि अचूक नियोजन यासाठी ओळखल्या जाणाऱ्या अथर्व ट्रॅव्हल्सचा प्रवास कसा सुरू झाला आणि पुढील वाटचाल काय आहे हे त्यांनी मनमोकळेपणाने सांगितले. राहुल नकोसे सांगतात की पर्यटन व्यवसाय सुरू करण्यामागे त्यांचा उद्देश केवळ नफा कमावणे नव्हता, तर लोकांना सुरक्षित, आनंददायी आणि आठवणीत राहील असा प्रवास अनुभव देणे हा होता. सुरुवातीला काही मोजक्या ग्राहकांपासून सुरू झालेला हा प्रवास आज अनेक कुटुंबे, शाळा, महाविद्यालये, कंपन्या आणि धार्मिक यात्रांसाठी विश्वासार्ह नाव बनला आहे. ग्राहक समाधानी असणे हेच आमच्यासाठी सर्वात मोठे यश आहे, असे राहुल नकोसे नमूद करतात. प्रत्येक टूरचे बारकाईने नियोजन, निवास व्यवस्था, सुरक्षित वाहतूक, अनुभवी ड्रायव्हर व गाईड तसेच 24 तास संपर्क सुविधा यामुळे ग्राहकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढत आहे. अथर्व ट्रॅव्हल स्टुडिओकडून देशांतर्गत सहली, धार्मिक यात्रा, शैक्षणिक टूर, हनीमून पॅकेज तसेच विशेष गट सहलींचे नियोजन केले जाते. ग्राहकांच्या बजेटनुसार पॅकेजेस तयार करून परवडणाऱ्या दरात उत्तम सेवा देण्याचा प्रयत्न केला जातो. भविष्यात ऑनलाईन बुकिंग सुविधा अधिक सक्षम करणे, नवीन स्थळांचा, पर्यटन स्थळांचा समावेश करणे आणि युवकांसाठी विशेष साहसी टूर आयोजित करण्याचा मानस असल्याचेही त्यांनी सांगितले. पर्यटन क्षेत्रात स्पर्धा मोठी आहे, पण गुणवत्ता आणि विश्वास टिकवला तर यश नक्की मिळते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अथर्व ट्रॅव्हल स्टुडिओ आज केवळ एक ट्रॅव्हल कंपनी नसून अनेक कुटुंबांच्या आनंद यात्रेचा विश्वासू सहप्रवासी ठरत आहे. आगामी काळातही सुरक्षित, नियोजनबद्ध आणि संस्मरणीय प्रवास करण्याचा त्यांचा निर्धार कायम असल्याचे या संवादातून स्पष्ट झाले. अथर्व ट्रॅव्हल स्टुडिओची सुरुवात 2021 मध्ये आम्ही एक छोट्याशा सेटअप वरनं इंटरनॅशनल एक छोट्याशा सेटअप वरनं सुरू केली होती. आज ती फॅमिली वाढत एक बराच मोठा लोकसमुदाय आमच्यासोबत जोडलेला आहे. त्या अनुषंगाने आम्ही सध्या अलीकडेच एक नवीन ऑफिस रुंगटा शॉपिंग मॉल 1101 कमल नगरमध्ये आम्ही शिफ्ट झालेलो आहोत. अथर्व ट्रॅव्हल स्टुडिओ म्हणजे आमचा फोकस हा आहे की लोकांना जे ट्रॅडिशनल रूट्स आहेत, जसं शिमला कुलू मनाली किंवा अमृतसर, जम्मू काश्मीर, हे फॉलो न करता लोकांना त्यांच्या गरजेनुसार, त्यांच्या वयानुसार किंवा त्यांना हवा असलेल्या स्टाईलनुसार आपण ट्रॅव्हल त्यांना पॅकेज डिझाईन करून देतो. कमी खर्चात डिझाईन करून देतो. एक उदाहरण सांगायचं झालं तर मला कोणाला जर फक्त रोड ट्रिप करायची असेल तर मॅक्झिमम आम्ही त्यांना ट्रॅव्हल ड्युरेशन वाढवू आणि फक्त नाईट स्टे किंवा कोणाला फक्त लोकेशन्स एक्सप्लोर करायचे असेल तर त्यांना दिवस वाढवून लोकेशन एक्सप्लोर करण्यासाठी आम्ही त्यांना पॅकेज तयार करून देते. आणि काही अनुषंगाने आमच्याकडे बरेचसे क्लायंट जे आहेत ते रिपीट बिझनेस आमच्याकडे भरपूर आहेत. जे क्लायंट आमचे सेवा अनुभवून दिलेले आहेत ते आमच्याकडे परत येतात, ते आम्हाला एक समाधान आहे. आणि भविष्यात पण आम्ही असंच काम करत आहोत अशी आमची गॅरंटी आहे. ट्रॅव्हलची वैशिष्ट्य काय नेमकं तुम्ही ग्राहकांमध्ये काय शिकवणार? सर, जसं मी सांगितलं की लोकांना हवा असेल त्या पद्धतीने आम्ही ट्रॅव्हल डिझाईन करून देतो. जर कोणाला हनीमूनचा पण असेल तर आम्ही त्यांना मॅक्झिमम चांगले हॉटेल्स आणि एक रोमॅन्टिक डेस्टिनेशन आम्ही त्यांना याचा प्रयत्न करतो. यंगस्टर्स जर जात असेल तर आम्ही मग त्यांना ऑफबीट लोकेशन्स लाईक सिटी आणि हे आम्ही त्यांना सजेस्ट करतो. बायकर्स कोणी असेल तर त्यांना आम्ही बाईक राईड साठी पण आम्ही त्यांना प्रोत्साहन देतो. त्यांना सर्व असलेल्या गरजेच्या असलेल्या वस्तू आम्ही प्रोव्हाइड करतो. बाईक राईड मध्ये आम्ही ग्रँड पासनं मेकॅनिक पर्यंत रोड डिझाईन करणं, परमिट्स करणं, ते सर्व आपण करतो. त्यानंतर कॉर्पोरेट साठी पण जर काही माईक्स असतील, कॉन्फरन्सेस असतील त्यांचे, त्यासाठी पण आपण रोड डिझाईन करून देतो. कॉर्पोरेट मध्ये मग गाडी अरेंज करण्यापासून
बँकेट्स अरेंज करण्यापर्यंत त्यांचं फूड डिझाईन करण्यापर्यंत त्यांचे रिक्वायरमेंटनुसार त्यांची मीटिंग्स अरेंज करून सर्व काम कोरोनानंतर कशी परिस्थिती राहील म्हणजे कोरोना नंतर सर जे ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सीकडे जो आधी कल होता तो आता कमी झालेला आहे. लोकांना जे कस्टमर सपोर्ट मिळायला हवा होता तो मिळत नाही ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सीकडे. ऑफलाईन ट्रॅव्हल एजन्सीकडे लोकांचा कल याच्यासाठी वाढला कारण की त्यांना एक पर्सनलाइज कस्टमर केअर सर्व्हिस मिळते. जेव्हा त्यांना काही अडचण आली, अडचण तर शक्यतो येतच नाही पण टेक्निकली काही अडचण आली तर त्यांना लगेच मदत पोहोचते. कारण की त्यांना जास्त लोकांसाठी वेट करण्याची गरज आहे. त्यांना त्यांच्याकडे माझा नंबर आहे, माझ्या टीमचा नंबर आहे, ते तुरंत संपर्क साधून जी परिस्थिती आहे ती हँडल आम्ही करून देतो. त्यामुळे ऑफलाईन ट्रॅव्हलिंगकडे आता लोकांचा कल जास्त वाटतो. लोकांना काय आवडणार नाही म्हणजे जास्तीत जास्त तुमचा ट्रॅव्हलिंगचा फायदा लोकांना कसा होईल त्यासाठी तुम्ही लोकांना काय सांगा? लोकांना मी हेच सांगेल की जास्तीत जास्त फिरायला निघा. आयुष्य खूपच अनप्रिडिक्टेबल आहे तर जे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे ते घरात न बसता मॅक्झिमम फिरण्यामध्ये हे करावं. काही व्यसना करण्यापेक्षा तो जो पैसा आहे तो तुम्ही फिरण्यामध्ये किंवा दुसऱ्या लोकेशन बघण्यामध्ये तुम्ही घालवू शकता, ते पैसा यूज करू शकता. आणि मी हेच त्यांना आवाहन करेल की ज्याच्याकडनं पण तुम्ही पॅकेज बुक कराल, ऑफलाईन असो ऑनलाईन असो, त्याची पूर्ण पडताळणी करा. तिथे पॅकेजेस बघा, प्रश्न विचारा, काही अडचणी असेल ते विचारा. तुम्हाला काही ऍड करायचं असेल किंवा काही रिमूव्ह करायचं असेल ते इन्स्ट्रक्शन तुम्ही ट्रॅव्हल्सवर द्या. त्याच्यामुळे तुम्हाला पॅकेज बनवून आम्ही देऊ आणि तुम्ही तुमची भेट रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी विशेष प्रतिनिधी आनंद आभाडे, नाशिक. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.